कुणालला सुद्धा इन ऍक्शन आपण पाहाल. सिद्धिविनायक पॅकस ऐरोली आणि त्यांच्या विपक्ष शिष्या पॅकस कलंबोली यांच्या दरम्यान मॅच आता रंगती आहे. ऐरोली टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. बालो आणि त्याच्या सोबतीला आकाश ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोन सलामीवीर बॅटर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर करण सोडा. करण सोडाचाही चांगला केला आपण सातत्याने पाहिलाय. तोच बॉलर आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहाल. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक इनला. पहिलाच बॉल चांगल्या लाईनवर लेंथवर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये करण सोडाने फेकलाय. बॉल घासायचा नाहीये ही नोंद येते आयोजकांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली आहे करण सोडाने. चांगला बॉल आपण पाहिला. क्लीन बॉलच्या माध्यमातून विकेट. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने गरकन फिराला वळणारा रस्ता आणि वळणारा बॉल नेहमी धोकादायक असतो आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पहिल्या बॉलवर पाहिलं करण सोडाच्या माध्यमातून. दुसरा बॉलवर क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. चेतनच्या बॅटमधनं दुसऱ्या बॉलवर समाचार. हल्ल्यावर प्रतिहल्ला करणं गरजेची गोष्ट आहे आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार चौकार. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 4. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केलंय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 5 धाबा. पुन्हा एकदा एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते टीमची टोटल 6 धाबा. 6 धाबा धावपलकावर. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते व्हाईटच्या मदतीने 7 धाबा. 7 धाबा धावपलकावर. थोडासा प्रेशर आता रिलीज होतोय करण सोडावर. पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केल्यानंतर चांगलं कमबॅक राहिलंय चेतनच्या बॅटमधनं. 4 धावा आल्या तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 7 धावा. 7 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतायत. बॉल आतापर्यंत टाकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर 7. ऐरोली टीमच्या माध्यमातून आपण बॅटिंग करताना टीम पाहताय. पुन्हा एकदा पाहू शकाल ऑफ कटर बॉल. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेला क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा कमबॅक क्रिकेटच्या मैदानात करण सोडाच्या माध्यमातून आपण पाहताय आणि कमबॅक क्रिकेटमध्ये करणं गरजेची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही कमबॅक करता त्या वेळेला चांगला खेळ तुमच्याकडून होतो यातील मात्र शंका नाहीये. तोच खेळ आपण करण सोडाचा पाहताय. 4 धावा नक्की चेतनच्या बॅटमधून आल्या. तदनंतर एक्स्ट्रा आल्या. तदनंतर पुन्हा एकदा एक विकेट कॅरी केली बॉलर करण सोडाने. पुन्हा एकदा ऑफ कटर बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेला गरकन फिराला. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल.
आता लेग कटर बॉल, फिरकीची जादू आणि बोटातली जादू आपण करण जोडाची पाहिली. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरचा केल्या ठिकाणी होईल समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त सिद्धिविनायक पॅकर्स ऐरोली टीमची 7 धावा, 2 विकेट लॉस. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर आशिष, स्ट्रायकिंगला बॅटर चेतन. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचते. टीमची टोटल 8 धावा. सिंगल, डबल आणि पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेची गोष्ट आणि तेच करतायत आता बॅटर. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये समजदारीचा क्रिकेट बॅटर चेतनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता बॅकफुट देऊन स्क्वेअर कटच्या माध्यमातून स्ट्रोक केल्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल. बॉलर आशिषचा चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा स्वीप केलाय. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट मैदानामध्ये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये 9 धावा. 9 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु बाईच्या सुरुवातीमध्ये एक धाव पूर्ण. धावसंख्या 1च्या मधीने जाऊन पोहोचते. 10 धावा धावपलकावर. 2 बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधले. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या 1च्या मधीने जाऊन पोहोचतीये. 11 धावा. पुन्हा एकदा एक सिंगल. 1च्या मध्ये धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचतीये. टीमची टोटल 12 धावा. 12 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 12 धावा. अजूनही 12 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक. धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 12. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. दिवस क्रमांक 1 आणि त्यामध्ये चालू असणारा बॉक्स क्रिकेटचा सामना. चारही बाजूला दर्दी प्रेक्षकांची गर्दी. त्यांच्याच मदतीने चालू असणारी स्पर्धा आपण पाहताय. कट्टा बॉईज आयोजित अंडरम क्रिकेट नाईट स्पर्धा. बॉलिंग ट्रॅक वर सॅम्युअल. तिसऱ्या स्पेल मध्ये आतापर्यंत 12 बॉल कंप्लीट झालेत. 12 धावा धावबलकावर. सिद्धिविनायक पॅकर्स ऐरोली टीमच्या कंप्लीट. राईट आर्म राऊंड विकेटने सॅम्युअलचा पहिला बॉल. टॅप स्ट्रोक ऑन साइड लाईक सिंगल. 1च्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 धावा. नो बॉलचा इशारा येतोय. 9च्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 जाऊन पोहोचतीये. 14 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 16 धावा. चांगला स्ट्रोक चेतनच्या बॅट मधनं. स्ट्रेट रिझन मध्ये कडाकेदार, शानदार, बहरदार, असरदार रन्स मिळतील. 4 चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 4च्या मदतीने 20 धावा. 20 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. तिसऱ्या स्पेल मधला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 21 धावा धावपलकावर. 2 बॉल शिल्लक तिसऱ्या स्पेल मधले. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. सॅम्युअलच्या 21 धावा धावपलकावर. 2 विकेट आतापर्यंत लॉस केले सिद्धिविनायक पॅकर्स ऐरोली टीमने. चांगली मॅच ऐरोली विपक्ष कलंबोली. टॉस जिंकला कलंबोली टीमने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला ऐरोली टीमला. आणि पाहता पाहता तिसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. 2 विकेट लॉस.
पुन्हा एकदा ऑन साइडला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मधीने जाऊन पोहोचतीये. 22 धावा, 22 ऑन स्कोर बोर्ड. सातत्याने एका हाताने किल्ला लढवला आतापर्यंत चेतन नावाच्या बॅटरने. आत्मविश्वासाने खेळ मैदानच्या आतमध्ये तो करतोय आणि अशाच पद्धतीचा खेळ करणं गरजेची गोष्ट आहे आपल्या टीमसाठी. आणखी एक स्ट्रोक कडाकेदार होता, परंतु तेवढंच आपलातून क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. सुंदर क्षेत्ररक्षण. 1च्या मध्ये धावसंख्येत वाट. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 23 धावा. 6 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. जबाबदारीचं आणि कठीण ओव्हर या मैदानामध्ये आता टाकायची आहे आणि आत्मविश्वासाने खेळ बॅटरला करायचा आहे, कारण धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोर बोर्डवर उभी राहिली आहे. 23 धावा 18 बॉलच्या समाप्तीनंतर. चला थोडं सहकार्य करा, स्पीडअप करा दोन्ही टीम. लगेचच मॅच आपण सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर हर्षित. तेवीस धावसंख्या स्कोर बोर्डवर. चौथ्या स्पेल मध्ये बॉलर हर्षित. स्ट्रायकिंगला बॅटर चेतन. पहिलाच बॉल, बॅटची कडा, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज चेतन बाद. विकेटचं बदन. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल, लेफ्ट हँडर बॅटर. हर्षितच्या विपक्ष साहिल असं बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर बॉल, पॉलोत्र मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट. फलंदाज साहिल बाद. टीम हॅट्रिकची या ठिकाणी सुवर्ण संधी. पहिल्या बॉलवर क्लीन बोल्डच्या माध्यमातून विकेट. दुसऱ्या बॉलवर रनआउटच्या माध्यमातून विकेट. चांगली बॉलिंग आपण हर्षितची पाहत आहे. जखडून ठेवलंय सिद्धिविनायक पॅकर्स ऐरोली टीमला आणि चांगला खेळ शीर्षा पॅकर्स कलंबोली टीम आतापर्यंत करतीये. वाईट +1. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 25 धावा. 25 ऑन स्कोर बोर्ड. पुढे येऊन सुंदर स्ट्रोक होता कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून, परंतु एक सिंगल कंप्लीट. 1 धावेच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. 26 ऑन स्कोर बोर्ड. वाट बॉल, काय बॉल होता. बॉल पडल्यानंतर लेग कट होत असताना आपण पाहिला. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक वीक. पंच निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. व्हाईटला विकेट. व्हाईट बॉलवर विकेट. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 28 धावा. 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली 28 धावा. येणारे 24 बॉल आणि बनवायचे आहेत श्रीशा पॅकर्स कलंबोली टीमला 29 धावा. 24 बॉल आणि 29 धावांची गरज. चोवीस बॉल शिल्लक. 29 धावांची गरज दुसऱ्या इनिंग मध्ये. श्रीशा पॅकर्स कलंबोली टीमला क्षेत्ररक्षणाचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेतला आणि सातत्याने चांगली बॉलिंग आपण पाहिली आणि फक्त धावसंख्या उभारली सिद्धिविनायक पॅकर्स ऐरोली टीमने. 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं आहे. एका बाजूला डिपेंड करायचं, एका बाजूला करायचं आहे चेस. कोण जिंकेल मॅच वाट विल आपण नेक्स्ट. तमाम प्रेक्षकांच्या नजरा स्पर्धेकडे आणि मॅच कडे आता वेधल्या जात आहेत. महत्वपूर्ण मॅच, नॉकआउट मॅच, डू और डाई मैच. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना आणि आत्मविश्वास
मनामध्ये घेऊन दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. कुणाल देवकरण आणि त्याच्या सोबतीला बॅटर कुणाल. सातत्याने कुणालने सुद्धा अनेक हंगाम गाजवलेत बॉक्स क्रिकेट मध्ये. चांगली बॅटिंग आपण त्याची सुद्धा पाहिली आहे. तोच बॅटर लेफ्ट हँडर बॅटर कुणाल आणि त्याच्या सोबतीला देवकरण. चला ऑफिशियल पंच आपण मॅचला सुरुवात करा. 24 बॉल 29 धावांची गरज. एका बाजूला ऐरोली एका बाजूला कलंबोली यांच्या दरम्यान रंगणारी मॅच. पहिल्या इनिंगचा खेळ पाहता पाहता समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये उभारले 28 धावा आणि दुसऱ्या इनिंग मध्ये लक्ष ठेवलं 29 धावांचं. येणारे 24 बॉल आणि धावा बनवायच्या 29. चला क्षेत्ररक्षण सेट करा. ऐरोली टीम सिद्धिविनायक ऐरोली टीम विनंती असेल आपल्यास. ऑफिशियल पंच आपण मॅच चालू करा. सन्मान्य आदरणीय रामदास काका काले, आपण कुठे असाल तर मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज. कलंबोली विपक्ष ऐरोली. टीम हँडल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मॅचला होती सुरुवात. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के बाद चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को? मैच तो जारी है, अभी कौन किस पे भारी है. मॅचला होती सुरुवात. एका बाजूला ऐरोली एका बाजूला कलंबोली. 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज. पहिल्या इनिंग मध्ये उभारलाय कलंबोली टीमने. पहिल्या इनिंग मध्ये ऐरोली टीमने केले 28 धावा आणि कलंबोली टीम समोर ठेवलं 29 धावांचं लक्ष. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर चेतन. स्ट्रायकिंग ला बॅटर लेफ्ट हँडर कुणाल. 24 बॉल 29. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण. स्पर्धा तेवढीच महत्वाची. नॉकआउट मॅच, डू ऑर डाय मॅच. जिंकू किंवा मरू, माणुसकीचं युद्ध शत्रू संगे लढू. आणि तेच महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये. मॅच ला सुरुवात. मॅच ऑन, क्रिकेट ऑन. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला. पहिल्याच बॉलवर नो बॉलवर बॉल सीमारेषा पार. कुणालच्या बॅट मधनं 4 चौकार. 5 धावा धावपलकावर. पहिल्याच बॉलवर आपण पहिला स्क्वेअर कटच्या माध्यमातून कुणालच्या बॅट मधनं देखना स्ट्रोक.
दुसरा बॉल चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये होता. एक सिंगल आले कुणालच्या बॅट मधनं. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. एक बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर. 6 धावा धावफलकावर. एक बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा 4 धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4च्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 10 धावा धावफलकावर. चांगली बॉलिंग आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली आणि त्यानंतर चांगली बॅटिंग आपण पाहताय कलंबोली टीमची. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली झेल या मॅच मध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 10. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 10 धावा. बॉल किती 3 बॉलचा खेळ समाप्त. चला ऑफिशियल पंच आपण मॅच चालू करा. 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 1च्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 11 धावा. पुन्हा एकदा एक सिंगल. जबाबदारी आणि समजदारीचा क्रिकेट बॅटर आशिषच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. 12 धावा. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. 13 धावा. पुन्हा एकदा वाईट +1. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. 15 धावा. चांगला बॉल चांगला स्ट्रोक. एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 16 धावा. 6 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 16 धावा. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 17 धावा. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. चेतनचा खेळ चांगला राहिलाय मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना सुद्धा. पहिला बॉल वाईट नंतर कमबॅक. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 18. पुन्हा एकदा एक वाईट +1. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते. 20 धावा. 20 ऑन स्कोर बोर्ड. 9 धावांची गरज. विकेट आशिष बाद. न्यू बॅटर करण सोडा मैदानाच्या आतमध्ये दाखल. 20 धावा धावफलकावर. 9 धावांची गरज. 2 बॉलचा खेळ कंप्लीट. दुसरा स्पेल मधला 2 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर मध्ये स्कोर बोर्ड वर 20 धावा. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. 21 धावा. 21 ऑन स्कोर बोर्ड. फलंदाज बाद. टॉपेज होती. करण सोडा बाद होते मैदानाच्या आत.
धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. 21 धावा स्थिरावली आहे धावसंख्या स्कोर बोर्डवर. आता विकेट कॅरी करतोय बॉलर चेतन. न्यू बॅटर संजू. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. 22 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा एक रनआउटच्या माध्यमातून विकेट. धावसंख्या स्थिरावली स्कोरबोर्डवर 22 धावा. न्यू बॅटर अजित. 2 बॉल शिल्लक. दुसरा स्पेल मधले 2 बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा. 29 धावांचं लक्ष असताना 22 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा वाईट +1. 24 धावा धावपलकावर. 5 धावांची गरज. पाच धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर कुणाल. कडाकेदार स्ट्रोक. 4 धावा कुणालच्या बॅटमधनं. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. टीमची टोटल 28 धावा. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. श्रीशा पॅकर्स कलंबोली टीमला पहिल्या इनिंग मध्ये 28 धावा उभारल्या ऐरोली टीमने आणि कलंबोली टीम समोर 29 धावांचं लक्ष ठेवत असताना चांगली बॅटिंग आपण पाहिली. डिफेन्सिव्ह क्रिकेट, समजदारीचा आणि सेन्सिबल आणि मान देणारा क्रिकेट आपण बॅटरच्या माध्यमातून पाहताय. चांगला स्ट्रोक. मॅच फिनिश. अभिनंदन कलंबोली टीम. आणि हार्ड लक सिद्धिविनायक पॅकर्स ऐरोली. चला आपण टॉस करतोय. दत्ता पॅकर्स तुर्बे आणि त्यांच्या विपक्ष कलंबोली टीम शीशा पॅकर्स कलंबोली. आपण टॉस करतोय. चला दत्ता पॅकर्स टीमचे कॅप्टन आणि कळंबोली टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला टॉस आपण करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. पाहूया नाणेफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणार आहे. या टॉस आपण करणार आहोत. विकेट वरती टॉस केला जाणार आहे. कळंबोली हा संघ खरं तर आमचा पाहुणा संघ आहे आणि दत्ता पॅकर्स आणि कळंबोली असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच